नमस्कार मित्रांनो, आजचा प्रवास आहे अस्सल कोकणात। सकाळ सुरू होते स्वराज्याच्या इतिहासाने, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अभिमानात। दुपार निवांत जाते समुद्र किनाऱ्याच्या हवेत, मालवणच्या खऱ्या कोकणी रंगात। येवा कोकण आपलं तसा। रात्री शांत होते मन, राजकोटच्या पवित्र ऐतिहासिक वातावरणात। हा फक्त ब्लॉग नाही, हा कोकण अनुभव आहे। आपल्याला इथं दिसतोय तो सुंदर असा सिंधुदुर्ग किल्ला हा समोर दिसतोय। आणि किती बोटी लागल्यात बघा, इकडे तुम्हाला दिसतील। तिकीट काढून घेऊयात पहिल्यांदा। हे आपण किती लोक आहेत? प्रत्येकाला 100 रुपये तिकीट आहे। आणि आम्ही जवळजवळ 4 जण आहोत आणि 2 लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे जवळजवळ 500 रुपये तिकीट आहे। 4 जणांचे 400 आणि दोघांचे हाफ 500 रुपये तिकीट आपल्याला द्यायला लागणार आहे। आणि फायनली सिंधुदुर्ग किल्ला बघायला चाललो आहे आम्ही, कारण आम्हाला मिळालेलं आहे तिकीट। मस्तपैकी आता सूर्यास्त होतोय आणि इथून आता लाईन लावायला लागणार। लाईन लावून आपण सरळ जाऊयात। इथून आपल्याला जायचं आहे। सगळी लाईन लागलेली आहे आणि बोट येते। हे गेली का? दुसरी येते का आता? ओके, मग ही भरते। दुसरी लावले का आता? त्याच्यामुळे तिकीट प्रत्येकी 100 रुपये जसं मी म्हणालो होतो। आणि लहान मुलांसाठी 50 रुपयाचं तिकीट आहे। फायनली तिकीट हातात आहे आपला। तिकीट दे, तिकीट 4 2 हाफ 4 फुल 4 फुल। येस, बोटमध्ये जवळजवळ 30 माणसं एका वेळी बसतात। लावली लाईफ जॅकेट घेऊनच बसायला लागणार आहे। चल 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 हां चल चल, लाईफ जॅकेट हळू चल जॅकेट हां ते घालावं लागणार आहे कंपल्सरी। मित्रांनो, जास्त वेळ लागत नाही इथून जायला। इथून आय थिंक 10 मिनटं लागत असतील, 10 मिनिट। पण हे बघा, पलीकडे पॅरासिलिंग वगैरे सगळं चालू आहे। सुंदर असा नजारा आहे। या इकडे। हां, आणि फायनली आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वर पोहोचलेलो आहोत। एकदम वरती जायचं आहे अजून, म्हणजे आता एंट्री आहे तिथं पोहोचलो। बरेच लोक तिथपर्यंत येतात, पाण्याच्या इथपर्यंत येतात। आणि इथून जर यायचं झालं तर असेही येऊ शकतात। पाणी आता बऱ्यापैकी कमी झालं इकडे तुम्हाला सगळा रॉक दिसतोय। तिथं प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला इथं छोटासा बीच पाहायला मिळतोय। आता पाणी कमी झाल्यामुळे इकडे प्रॉपर बीच दिसतोय। आणि इथल्या ज्या भिंती आहेत त्या किल्ल्याच्या, तुम्ही बघू शकता, अतिशय सुस्थितीमध्ये आहेत। इथे आपल्याला दिसतोय हा किल्ल्याचे बुरुज, म्हणजे इथून प्रवेशद्वार आहे आतमध्ये। बहुतेक हे द्वार गोमुख पद्धतीचं असावं असं मला वाटतं। आतमध्ये जाऊन कळेल आपल्याला। याच्या बाहेरच आपण इकडे पाहू शकतो या किल्ल्याची पूर्णपणे माहिती दिलेला माहिती फलक इकडे आपल्याला दिसतोय। तुम्हाला इथे 3 भाषांमध्ये माहिती दिलेली आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये। तर ही माहिती तुम्ही इथे आल्यानंतर वाचू शकता। आणि खूप सुंदर असा हा किल्ला आपल्याला इकडे दिसतोय। अरबी समुद्राच्या अथांग लाटांमध्ये स्वराज्याच्या शौर्याची साक्ष देत आजही अभिमानाने उभा आहे सिंधुदुर्ग किल्ला। इसवी सन 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा अभेद्य सागरी किल्ला म्हणजे मराठा आरमाराच्या सामर्थ्याचं जिवंत उदाहरण। लोखंड मिसळलेल्या दगडांनी बांधलेली तटबंदी, समुद्रात लपलेलं प्रवेशद्वार आणि शत्रूला गुंगून टाकणारी युद्धनीती, महाराजांची दूरदृष्टी इथे प्रत्येक दगडात जाणवते। या ठिकाणी आल्यानंतर दरवाजाचा जो पहिला म्हणजे मुख्य जो दरवाजा आहे या किल्ल्याचा, तो गोमुख पद्धतीचा आपल्याला आढळतो। म्हणजे तुम्ही इथून आत आलात तर
तो इकडच्या बाजूला म्हणजे फिरून येऊन इथं आतमध्ये म्हणजे शत्रू जेव्हा आक्रमण करतात त्यावेळेस कोणाला कळू नये दरवाजा कुठं आहे त्यासाठी हा गोमुख पद्धतीचे दरवाजे बनवले जायचे. त्याच पद्धतीतला हा आपल्याला गोमुख दरवाजा पाहायला मिळतो इकडे. इथं मुख्य प्रवेशद्वार इथं आणि याच्याबरोबर समोर आपल्याला इकडे एक मंदिर पाहायला मिळतं. बहुतेक हनुमंताची मूर्ती आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाषाणातील हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. हा किल्ल्याचा दरवाजा आपल्याला लाकडी दरवाजा आहे, जो जुन्या पद्धतीचा दरवाजा आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला एक मोकळा स्पेस म्हणजे एक मोकळी जागा दिसते इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला सुद्धा. जेणेकरून दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर सैनिकांना बसण्यासाठीची जागा असं म्हणू शकतो ती आहे. आणि या ठिकाणीच आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. ही थोडीशी तुटलेली तोफ आहे ज्याची ठेवण्याची जागा इथे तयार केली गेली. ही आपल्याला इकडे तोफ दिसते. त्या महाद्वाराची पूर्णपणे माहिती आपल्याला या फलकावर दिलेली दिसते. जसं मी सांगितलं की हे चतुर्थ हल्ला रोखण्यासाठी गोमुखी पद्धतीने बांधलेले आहे. दरवाजापासून आत आल्यानंतरच आपल्याला किल्ल्याचा पूर्णपणे नकाशा म्हणजे मॅप इकडे दिसतोय आणि इथे असणारे जे जे ठिकाणं आहेत त्याची पूर्णपणे माहिती आणि फोटोसुद्धा इकडे देतील. ही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि इथे आल्यानंतर जर तुम्हाला गाईड हवं असेल तर गाईडसुद्धा उपलब्ध आहेत. त्या गाईडला घेऊन तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. खायचं मार्केटसुद्धा आहे वाटतं. खायला घेतलं ओके मुलींना सरबत हवा. इथं आल्यानंतर खायला वगैरे सगळं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला पाणी वगैरे सगळी व्यवस्था तुम्हाला इथं. किती तिकीट आहे? 5 रुपये ना आज जाण्यासाठी. तिकीट घ्या. किल्ल्यावर जाण्यासाठी 5 रुपये तिकीट आहे जर किल्ला पाहायचा असेल तर. आणि मुलांचे लहान मुलांचे हे दोघेच आहेत. तुम्ही एकटेच आहात? आम्ही एकटेच आहे. 10 रुपये द्या. 10 ओके मित्रांनो. वरती जाण्यासाठी मोठ्या माणसांसाठी 5 रुपये आणि लहानांसाठी 2.5 रुपये म्हणू शकता. कारण की माझ्याबरोबर दोघीजणी आहेत रुही आणि बिबा, तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी टोटल 10 रुपये घेतले. आत आल्यानंतर हा किल्ला आहे असं वाटत नाही. फक्त चारी बाजूला त्याची तडभिंत जी आहे ती सुस्थितीत आहे. जवळजवळ 26 बुरुज आहेत या किल्ल्यावर. या ठिकाणी एका नारळाच्या झाडाचा फोटो आहे बघा. आणि इथं असं दिसतंय की या नारळाच्या झाडाला एक फांदी फुटलेली आहे. म्हणजे असं 2 फांद्याचं झाड नारळाचं झाड आहे. आणि इथं दिले त्यांनी की सदर नारळाचे झाड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ होते. तर ते नोव्हेंबर 2007 साली वीज पडल्यामुळे जळून गेले. 2007 साली ते जळून गेलेलं आहे. पण बघायला भेटलं असं चांगलं वाटलं असतं. आपण येऊन पोचलो आहे श्री शिवराजेश्वर देवस्थान या ठिकाणी. तुम्ही माझ्या मागं बघू शकता हे मंदिर. या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे वसलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जिथे आजही त्यांच्या पदचिन्हाची पूजा केली जाते. मंदिरात प्रवेश करताना आपल्याला उजव्या बाजूलाच ही आपल्याला इकडे अजून एक तोफ इथं पाहायला मिळते. छोटी तोफ आहे ही सुद्धा. पुढच्या बाजूनं थोडी तुटलेली तोफ आपण इथं बघू शकतो. मंदिराची बांधणी जी आहे ती आपण जसं रेग्युलर मंदिर असतात त्या पद्धतीची नाही आहे. मंदिरात जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या बाजूला आपल्याला एक तलवार पाहायला मिळते. तुम्ही इकडे बघू शकता. इकडे मंदिराच्या मूर्ती जी आहे ती तलवार ठेवलेली आहे. त्या मंदिरापासून तसंच आपण थोडंसं पुढं आलो आहे. पुढं आल्यानंतर आपल्याला इकडे एक महादेव मंदिर दिसतं आणि त्याच्या खाली लिहिले भुयारी मार्ग. भुयारी मार्ग नक्की कसा आहे तो बघूयात. इथून आज जावं लागणार आहे आपल्याला. खाली काय आहे का बहुतेक भुयारी मार्ग आहे असं बोलतात, पण खाली काही दिसत नाही आहे. खाली उतरण्यासाठी इकडे आपल्याला थोड्याशा पायऱ्या दिसतील. इथून खाली उतरत असणार आहेत. आपल्याला भुयारी मार्ग तिकडून उजव्या बाजूला दिसतो आहे. आणि या भुयारी मार्गाच्या बाजूलाच आपल्याला इकडे एक छोटंसं महादेवाचं मंदिर दिसतं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता नंदी महाराजांची मूर्ती आणि महादेवाची पिंड आपल्याला इकडे दिसते. आणि त्याच्याबरोबरच समोर हा भुयारी मार्ग आहे. हे मंदिर परंपरा दर्शवते. त्याच्यानंतर ते भुयारी मार्गाचं सांगणार कोण नव्हतं का ते? नाही ओके ठीक आहे. ते लहान मुलगा आहे. माहिती म्हणजे ते सर आले होते त्याला सांगते की इतिहास सांगा. आणि हा इतिहास जो आपला इतिहास आहे तो सर्व लहान मुलांना कळायला हवा. छत्रपतींचा इतिहास आहे ना, आपला शिवरायांचा इतिहास आहे, आपला स्वराज्याचा इतिहास आहे, तो त्यांना कळायला हवा. त्या भुयारी मार्गाच्या थोडंसं पुढच्याच बाजूला आपल्याला इकडे एक पुरातन विहीर पाहायला मिळते. आता सध्या पाणी आहे त्याच्यामध्ये. त्या विहिरीच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला अजून एक अशी ही स्टेपवेल इकडे सुद्धा दिसते. इथं आपण खाली जाऊ शकतो. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल ही ती स्टेपवेल.
विहीर आणि आजूबाजूला सुंदर असं बांधकाम त्याचं अजून सुस्थितीमध्ये आहे. सध्या मित्रांनो सनसेट व्हायला लागलेला आहे, सूर्य खाली जातो आहे आणि आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलो आहे. जवळजवळ खरंच जवळजवळ 48 एकरातला हा किल्ला आहे. आणि जसं मी सांगितलं की या ह्याच्यावर या तटभिंतीवर पूर्णपणे 26 बुरुज असे हे 26 बुरुज तुम्हाला चारी बाजूनं दिसतील. ते आपल्याला इकडं पूर्णपणे तटभिंत दिसते पूर्ण आणि याच्या मागच्या बाजूला आपल्या समुद्र आहे. इथं खाली एक हे तर चोर मार्गासारखं आपल्याला दिसतंय. आपण आतमध्ये जाऊन बघूयात हा चोर मार्ग आहे का. अंधार आहे पूर्णपणे आतमध्ये, तिथं चेक करूयात. बऱ्यापैकी अंधार आहे, मी लाईट लावतो. नाही इथे आपल्याला दिसतंय इथून या चोर मार्ग इथून आत आलो या तडभिंतीमध्ये, तिथं बसण्याची जागा लपण्याची जागा आपल्याला इकडे दिसते. तिथे बघू शकता इथे 1 ते 2 माणसं बसू शकतात अशी जागा आपल्याला इकडे दिसते. इथून अशा इकडे बाजूला आहे. म्हणजे शेवटपर्यंत कळत नाही की आतमध्ये कोण लपलेलं आहे, शेवटपर्यंत कळत नाही की आतमध्ये कोण बसलं असेल. अशा बऱ्याच जागा इथं असणार आहेत. इकडं अख्खांग असाच पूर्ण समुद्र आहे आणि मध्ये मध्ये असे काही रॉक असे दिसतात आणि तिथून चोर दरवाजा हे छोटंसं बीच तयार झालं इथे. तिथून खाली यायला दरवाजा आहे. मस्त आहे, बरेच लोक सुद्धा आलेले आहेत खाली. एवढा जबरदस्त वाटतं या ठिकाणी. सर्व पूर्णपणे भिंत मोठी आणि पायऱ्यावरती चढायला मोठमोठ्या आणि बुरुजाची उंची बघा, या भिंतीची उंची बघा बरीच उंच आहे. या भिंतीतून आपल्याला इथे एक छोटासा दरवाजा पाहायला मिळतो जो आपल्याला घेऊन जातो एक छोट्या बीचपाशी जो या किल्ल्याच्या मागच्या बाजूस आहे. उतरा टाकोडी टाकोडी चला. तर हा एक आपल्याला मागं छोटा बीच इकडे पाहायला मिळतोय. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलो आहे. ही पूर्णपणे किल्ल्याची मागची बाजू. इथं आपल्याला या छोट्या ह्याच्यातनं बाहेर यायचं आणि इथं हा आपल्याला छोटा सँड बीच आहे. मस्त सँड बीच इकडे पाहायला मिळतोय. हे बघा, आता जेव्हा येतं भरती असणार आहे त्यावेळेस पाणी पूर्ण वरती येतं आहे. आता ओहोटी जास्त असल्यामुळं पाणी वरती नाही आहे. हळूहळू मित्रांनो, वेळेअभावी हा किल्ला आपल्याला सगळा बघता आलेला नाही आहे. कारण आता जवळजवळ 6:30 वाजलेत आणि लवकरात लवकर परत जायचं आहे कारण बोट परत जातात. त्यामुळं पुन्हा एकदा मी येणार या ठिकाणी एकदम सविस्तर या किल्ल्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण खरंच खूप मोठा किल्ला आहे आणि फिरायला बराच वेळ जाणार आहे. सिंधुदुर्ग हा केवळ किल्ला नाही, तो आहे स्वराज्याचा आत्मा, मराठ्यांचा स्वाभिमान आणि शौर्याची अजरामर गाथा. फायनली आपण आता आलो आहे राजकोट किल्ल्यावर आणि जिथून सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आपण जो पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा तो आपल्याला समोर दिसतो आहे आणि आपल्याला आता किल्ल्यावर जायचं आहे वरती. आपण आलो आहे प्रवेशद्वारापाशी आणि मोठा असं प्रवेशद्वाराचं आहे. तर आत्ता संध्याकाळी आम्ही आलो आहे त्याच्यामुळे पर्यटक जरा कमी आहेत, पण महाराजांचा जो पुतळा आहे ना जबरदस्त दिसतो आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या राजकोटच्या इथे जाताना आतमध्ये मंदिर आहे, त्यामुळे सगळ्यांनी चपला बाहेर काढायचे आहेत आणि बाहेर काढून मग इथून आत जायचं. मोठं म्हणजे हे अलीकडच्या काळामध्ये हा बांधलेला आहे असं वाटतं आहे. कारण इकडे तुम्ही पाहू शकता हा दरवाजा, इथून आपण आत आलो. इथे एक तडभिंत बांधलेली आहे आणि सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. इकडे राजकोटवरील आपल्याला महापुरुषाचं मंदिर इकडे दिसतं आहे. महाराजांचा खूप मोठा भव्य असा पुतळा आपल्याला इकडे दिसतोय. तुम्ही उंची बघा, मी इथं आहे आणि एवढा उंच तो महाराजांचा पुतळा आपल्याला इकडे दिसतोय.
ही आहे पुतळ्याची पुढची बाजू, जिथून पूर्णपणे त्यांचा फ्रेश दिसतो. आणि आपल्याला दिसेल की या बाजूला आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि बाकी तिन्ही बाजूला पूर्ण पाणी आहे. आणि हा सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे दिसते. याचे जबरदस्त ड्रोन शूट तुम्ही पहा. आम्ही जो मासा आणला होता सुरमईचा आणि प्रॉन्स आणले होते त्याचे मस्तपैकी फ्राय करून ह्या हॉटेलमध्ये मिळाले आहेत. हे तुम्ही इकडे पाहू शकता. हा पूर्णपणे सुरमई एवढं ताट भरून इकडे बघा, ताट भरून आणि त्याच्यावर हे प्रॉन्स मस्तपैकी फ्राय करून दिलेत. आणि आपण आता राईस आणि थोडी कढी मागवली होती, तर त्याच्याप्रमाणे आता सगळेजण आम्ही आता मस्त ताव मारतो. मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता आलो आहे परत आमच्या रिसॉर्टवर. पण रिसॉर्टच्या समोरच तुम्हाला म्हटलं तसं समुद्रकिनारा आहे. आणि समुद्रकिनारी तुम्हाला तर दिसेल सगळे आपले कोळी बांधव आहेत, तर मासे त्यांनी आणलेले आहेत. तुम्हाला इथे दिसेल मासे पकडून आणलेले आहेत. तिथे सगळे मासे आहेत आणि ते कसे काढतात ते बघा. आत्ता आणले का सगळे? दररोज काढता मासे? दररोज असं ना, हे लक बाय चान्स असते. भेटतील असे बरेच मासे आहेत. हे बघा खाली मस्त समोर समुद्र आहे आणि इकडे मासे करतात आणि आपलं रिसॉर्ट समोरच आहे. अशा बऱ्याच बोटी आहेत बघा इकडं. बऱ्याच बोटींमध्ये तुम्हाला मासे दिसतील. तिथे एवढे मासे काढलेत त्यांनी, इकडे बघू शकता. आणि हे सगळे जाळे पकडून आणलेत, हे सगळे मासे आहेत. तिकडे सुद्धा जर बघितलं तुम्ही तर इकडे सुद्धा तुम्हाला हे बघा, दुसरं जाळी पूर्णपणे भरून आणली आणि मासे आहेत सगळे. मित्रांनो, हा सुंदर नजारा बघून आम्ही आता जातो झोपायला. भेटूया आपण आता उद्या सकाळी अजून एक नवीन ठिकाण पाहण्यासाठी. आपण बरोबर या दोन्हीच्या मधून आलो इकडं. आणि बघा इथूनच आहेत पायऱ्यावरती जायला या बाजूनं. हा पूर्णपणे आयलंड आहे पूर्ण. हे इथं मध्येच आयलंडसारखं तयार झालेलं आहे, म्हणून याला सुनामी आयलंड बोलतात. लोक वरती गेलेत बऱ्यापैकी तिथं, पण पाय सटकला तर डायरेक्ट खाली. आले 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 थोडे आले मोठे मोठे. आता येईल, आता मोठी येईल, आता मोठी येईल. हो आली डायरेक्ट अंगावर. हे बघ अजून एक आली मोठी.